हाय फ्रेंड्स, किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत मस्त आणि पटकन होणारी अंड्याची भाजी. त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये तमालपत्र घालून घेऊयात. 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि मी इथे 3 कांदे लांब चिरून घेतले आहेत, ते घालून घेऊयात. कांदा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला. कांद्याची क्वांटिटी जेव्हा जास्त असेल तेव्हा तुम्ही थोडंसं मीठ घालून इथे कांदा छान परतवून घेऊ शकता. इथे आपण आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत. कांदा छान परतून घेतला आहे. त्यामध्ये आपण एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो घालून घ्यायचा आहे. टॉमॅटो ऑप्शनल आहे, कारण आपण पुढे दहीसुद्धा घालणार आहोत. तुम्हाला जर जास्त आंबट वाटत असेल तर नाही घातलं तरी चालेल. इथे मी थोडंसं हळद घालून घेतली आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. इथे मी 2 चमचे लाल तिखट घालते आहे. तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण अंड्याच्या भाजीमध्ये जरासं लाल तिखट जास्त असेल तर टेस्ट चांगली लागते, थोडीशी झणझणीत अशी. तर हे मिक्स करून घेऊयात. इथे आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही आहोत. अगदी झटपट होणारी आहे ही रेसिपी. इथे मी 3 ते 4 चमचे दही घालून घेणार आहे. दही घालत असताना एक तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करायची आहे किंवा एकदम लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. छान मिक्स करून घेते आणि आपण झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. छान तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. मी इथे गरम पाणी घेतलं आहे. अगदी थोडंसं, आपल्याला खूप जास्त पातळ नाही करायचं आहे. मी इथे 6 अंडी उकडून ती अशा प्रकारे बारीक कापून घेतली आहेत. हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी 1 चमचा गरम मसाला घालते आहे आणि आपण मिक्स करून झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. पाच मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी बनवून रेडी झाली आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.